नमस्कार. चला तर मग आजच्या या खास विश्लेषणात आपण जरा खोलवर शिरूया. आऊट आऊट ऐकायला एखाद्या लहान मुलांच्या पाठ्यपुस्तकातला अगदी साधा सोपा धडा वाटतो, बरोबर? पण तुम्हाला सांगतो, वरवर साधा वाटणारा हा धडा प्रत्यक्षात अर्ली चाइल्डहुड एज्युकेशन किंवा प्रारंभिक बालपण अभ्यासक्रम डिझाईनचा एक मास्टर क्लास आहे. म्हणजे हे फक्त एक कथेचं पुस्तक नाहीये, तर शिक्षणाचा एक अत्यंत हुशारीने आणि विचारपूर्वक रचलेला पाया आहे. कसं, तेच तर आपण आज पाहणार आहोत. तर आजच्या या विश्लेषणात आपण नेमकं काय काय पाहणार आहोत ते थोडक्यात सांगतो. सर्वात आधी आपण पाहू चित्र वाचनाची शक्ती, मग आऊटची गोष्ट, त्यानंतर शब्दसंग्रह आणि ध्वनिशास्त्राचा पाया, मग खेळातून व्याकरण आणि शेवटी या सगळ्याची वास्तविक जगाशी जोडणी. अगदी चित्रांपासून ते प्रत्यक्ष आयुष्यापर्यंतचा हा प्रवास आपण उलगडून बघणार आहोत. चला, पहिल्या भागापासून सुरुवात करूया. चित्रवाचनाची शक्ती. कारण बघा, मुलांनी प्रत्यक्ष शब्द वाचायला शिकण्याआधीच त्यांची शिकण्याची प्रक्रिया या चित्रांमधून सुरू झालेली असते. धड्याच्या सुरुवातीलाच बघा हा प्रश्न विचारलाय, तुम्हाला काय दिसत आहे? मुले कशी मज्जा करत आहेत? आता विचार करा, एखादं लहान मूल जेव्हा हे पुस्तक उघडेल तेव्हा त्याच्या मनात सुरुवातीलाच किती कुतूहल निर्माण होईल. विद्यार्थ्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी आणि त्यांची उत्सुकता ताणून धरण्यासाठी ही पद्धत अगदी परफेक्ट आहे. आणि हे अगदी उत्तम प्रकारे स्पष्ट करतं की हा अभ्यासक्रम मुलांना किती वेगवेगळ्या प्रकारची दृश्ये किंवा व्हिज्युअल्स देतो. एका बाजूला बघा, अगदी साधी रेषाचित्रे किंवा डूडल्स आहेत आणि दुसऱ्या बाजूला अंगणातलं एक अतिशय सविस्तर असं रंगीत चित्र आहे. या वेगवेगळ्या चित्रण शैलीतून मुलांच्या निरीक्षण क्षमतेला आणि त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना देण्याचा हा जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न आहे. आता इथे शिक्षकांसाठी दिलेली ही टीचर्स नोट बघा. हे एक प्रकारे पडद्यामागचं रहस्यच आहे. यात म्हटलंय की मुलांना त्यांच्या घरच्या भाषेत म्हणजेच मातृभाषेत बोलण्यास प्रोत्साहित करा. हे किती महत्त्वाचं आहे ना. मुलांना त्यांच्या घरात बोलल्या जाणाऱ्या भाषेत व्यक्त व्हायला दिल्यावर त्यांचा आत्मविश्वास खऱ्या अर्थाने वाढतो. हे एक अत्यंत समावेशक असं शैक्षणिक धोरण आहे. आता आपण वळूया दुसऱ्या भागाकडे, म्हणजेच या धड्यातील मुख्य कथेवर, आऊटची गोष्ट. हे गोष्टच या पूर्ण विश्लेषणाचा खरा आधार आहे. तर गोष्टीची सुरुवात होते ती एका अगदी ओळखीच्या प्रसंगाने. सुट्टीचा दिवस आहे आणि जीत आणि बबली बॅटबॉल खेळायचं ठरवतात. हे ऐकताच आपल्या सगळ्यांच्याच बालपणीच्या गोड आठवणी ताज्या होतात, नाही का? हा असा एक अनुभव आहे जो सर्वांनाच जोडतो आणि त्यामुळेच मुले या कथेशी लगेच एकरूप होतात. पण खेळताना अचानक एक गडबड होते. जीत जोरात चेंडू फेकतो, बबली टोलवते आणि तो चेंडू थेट शेजारी राहणाऱ्या मोहीच्या बागेत जाऊन पडतो. आणि त्या घराला तर कुलूप लागलेलं असतं. आता विचार करा, बंद बागेत चेंडू जाणे म्हणजे खेळ तिथेच थांबला. हाच या कथेतील मुख्य संघर्ष किंवा क्लायमॅक्स आहे, ज्यामुळे मुलांचं लक्ष पुढे काय होणार याकडे पूर्णपणे खिळून राहतं. आता खेळ तर थांबलाय, पण इथेच बबलीची प्रॉब्लेम सॉल्व्हिंग किंवा समस्या सोडवण्याची वृत्ती समोर येते. घरातल्याच रोजच्या वापरातील साध्या साध्या वस्तू वापरून हा थांबलेला खेळ पुन्हा कसा सुरू करायचा याची ती एक भन्नाट आयडिया काढते. यातून मुलांना काय शिकायला मिळतं, तर संकटात हार न मानता स्वतः मार्ग शोधण्याची वृत्ती. बबली नवा चेंडू कसा बनवते ते या स्टेप्समध्ये बघा. थोड्या चिंध्या गोळा करणे, कागद आणि लोकर जमा करणे, एक दोरीचा तुकडा आणणे आणि हे सगळे एकत्र गुंडाळून घट्ट बांधणे. ही प्रत्यक्ष वस्तू बनवण्याची प्रक्रिया आहे ना, ती खरं तर कच्च्या मालापासून स्वतःचं ज्ञान निर्माण करण्याच्या शैक्षणिक प्रक्रियेसारखीच आहे. अगदी तसाच हा प्रवास आहे. आणि मग येतो कथेचा सर्वात भारी भाग. नवीन चेंडूने खेळ पुन्हा सुरू होतो, पण यावेळी जीत तो चिंध्यांचा चेंडू इतक्या जोरात मारतो की तो हवेतच उघडतो आणि विखुरतो. चिंध्या, कागद सगळं हवेत उडतं. बबली उडी मारून त्यातलीच एक चिंधी पकडते आणि जोरात ओरडते, आऊट. कथेचा हा शेवट खरोखरच खूप अनपेक्षित आणि गमतीशीर आहे. आता आपण पुढे वळूया आणि पाहूया की या मजेशीर कथेसोबतच तांत्रिक भाषिक कौशल्य कशी विकसित केली जातात. विभाग 3, शब्दसंग्रह आणि ध्वनिशास्त्राचा पाया. इथे वापरलेली पद्धत खरंच खूप हुशारीची आहे. बघा, शब्दांचे 2 स्पष्ट गट केले आहेत. एक म्हणजे दृष्टीशब्द किंवा साईट वर्ड्स, जे मुलांना बघताक्षणी ओळखता आले पाहिजेत, आणि दुसरे म्हणजे नवीन शब्द, जे या कथेतील संदर्भावरून आलेले कृतीदर्शक शब्द आहेत. यामुळे होतं काय की मुलांना नवीन शब्द आणि त्यांचे उपयोग अगदी सोप्या पद्धतीने समजायला मदत होते. आता इथे शिक्षकांसाठी दिलेली ही आणखी एक टीप बघा. यातून हे स्पष्ट होतं की इथे ध्वनिशास्त्रावर म्हणजेच फोनिक्सवर किती बारकाईने लक्ष दिलंय. पेन, हेन, वेल यांसारख्या शब्दांमधल्या लहान ईच्या उच्चाराची मुलांना ओळख करून दिली जाते.
थोडक्यात सांगायचं तर लहान मुलांचे कोळे कान योग्य उच्चार पकडण्यासाठी कसे प्रशिक्षित केले जातात हे यातून आपल्याला दिसतं. आता पाहूया विभाग 4 खेळातून व्याकरण. व्याकरणाचे नियम घोकंपट्टी करून न शिकवता ते खेळाच्या आणि सरावाच्या माध्यमातून कसे शिकवले जातात ते इथे बघण्यासारखं आहे. तर यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की व्याकरणाचे किचकट नियम मुलांवर लादले जात नाहीत. वाक्यांना जोडण्याचा हा सराव बघा. सुरेश शाळेत गेला आणि गोपाळ शाळेत गेला. या दोन वेगळ्या वाक्यांना आणि या शब्दाने जोडून एक सलग वाक्य कसं तयार होतं हे मुले या उदाहरणांवरून खेळता खेळता अगदी नैसर्गिकरित्या शिकून जातात. आणि आता आपण आलो आहोत शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, वास्तविक जगाशी जोडणी. हे पुस्तक फक्त वर्गापुरतं मर्यादित राहत नाही, तर ते प्रत्यक्ष आयुष्याशी कसं जोडलं जातं ते पाहूया. पुन्हा एकदा या टीचर्स नोटकडे लक्ष द्या बरं. बबलीने जसा चिंध्यांचा चेंडू बनवला तसाच मुलांना टाकाऊ वस्तूंपासून काहीतरी उपयुक्त बनवण्यासाठी प्रोत्साहित करायला सांगितलंय. विचार करा, हा शाश्वतता आणि अपसायकलिंगचा किती मोठा आणि मौल्यवान धडा आहे जो मुलांच्या मनात अगदी लहान वयातच रुजवला जातोय. पाठाच्या शेवटी दिलेल्या ह्या ॲक्टिव्हिटीज बघा. इंग्रजीतून ह्या कथेचं नाटक बसवणे किंवा आपल्या आजी आजोबांना त्यांच्या लहानपणीच्या खेळांबद्दल विचारणे. यातून होतं काय की शाळा आणि घर यांच्यातली दरी कमी होतेच, पण सोबतच घराचा आणि कुटुंबाचा इतिहास थेट शाळेच्या वर्गात आणला जातो. हे खरंच खूप सुंदर आहे. आता या मुद्द्याबद्दल खरोखरच सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे शिक्षणाचं अंतिम ध्येय. इंग्रजी शिकत असतानाच विद्यार्थ्याच्या मातृभाषेचा, त्याच्या बोलीभाषेचा सन्मान करणे आणि ती प्रक्रियेत सामावून घेणे. हे दुहेरी भाषिक धोरण किंवा बायलिंग्वल अप्रोच विद्यार्थ्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी खऱ्या अर्थाने फायदेशीर ठरतो. तर या संपूर्ण विश्लेषणाच्या शेवटी एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नावर आपण येऊन थांबतो. रोजच्या वापरातील साध्या साध्या वस्तू आणि आपला कौटुंबिक इतिहास हे प्रारंभिक शिक्षणाचा मजबूत पाया कसा घडवतात? ह्या एका छोट्याशा आणि साध्या वाटणाऱ्या पाठाची हीच खरी ताकद आहे. म्हणूनच अशा प्रकारच्या प्रारंभिक शैक्षणिक साहित्याकडे आपण अधिक बारकाईने पाहिलं पाहिजे, नाही का? हे विश्लेषण पाहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.